नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बघा, याच्यामधला पहिला जो काही भाग आपण घेतला आहे तो शेकडेवारीचा भाग घेतला होता. यामध्ये आज आपण पाहणार आहोत रेल्वे गाडी. ठीक आहे, रेल्वे गाडी यावरून आधारित असलेली उदाहरणं. यामध्ये भाग क्रमांक 1 सुरुवातीला आपण 50 क्वेश्चनचा घेत आहोत, हे लक्षात घ्या. आणि मग नंतर जेव्हा हे 50 क्वेश्चन्स होतील तेव्हा भाग क्रमांक 2 आपण लवकरच आणण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, चला तर मग वेळ न घेता मी हे तुमचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करून घेत आहे. ठीक आहे, बघ, अतिशय सोप्या पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत. तत्पूर्वी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे बघा, इथे मी दाखवतो तुम्हाला, आपल्याला सूत्र माहिती असावे. त्यातलं पहिलं जे काही सूत्र आहे ते म्हणजे कोणतं बघा. पहिलं सूत्र आहे अंतराचं. ठीक आहे, अंतराचं सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. हे अंतराचं सूत्र आहे. ठीक, दुसरं आहे वेगाचं. वेग बरोबर काय आहे, तर वेग बरोबर अंतर भागाकारामध्ये वेळ गुणाकारात 18/5. आणि तिसरं आहे वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारात 18/5. तर हे बेसिकली हे सूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या सूत्रावरच आधारित हा पूर्ण भाग आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पूर्ण भाग म्हणतोय मी. हा सगळा भाग बघण्यासाठी आपल्याला याचा आधार घ्यायचा आहे. आपल्याला त्यांनी सांगितलं एक रेल्वे ताशी 75 किलोमीटर वेगाने धावते. बघा, एक रेल्वे काय होते, ताशी 75 किलोमीटर वेगाने धावते. तर ती रेल्वे 108 सेकंदात किती अंतर जाते. आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे अंतराचा. पहिलं सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. हे सूत्र आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता आपण यामध्ये सूत्र तर घेतले, फक्त आता आपण किमती मांडू. ओके, बघा, वेग किती आहे आपला 75, म्हणजे इथं मांडतो मी 75. वेळ किती 108 सेकंद. 108 सेकंद गुणाकारामध्ये 5 भागाकारामध्ये 18. आता पाढेपाठ असतील तुमच्या लगेच लक्षात येईल की पाढेपाठ असतील हे कट करता येतं. बघा कसं, 18 × 18 18 6 108 म्हणजेच 75 गुणिले 6 गुणिले 5. 75 जशाला तसा, 6 आणि 5 यांचा गुणाकार केला तर 30. पुन्हा यांचा गुणाकार करून घेऊ. 5 त्रिक 15, 5 चा किती आला 1. 21 आणि किती 22, वरचा 0 जशाला तसा. म्हणजेच उत्तर येईल तुमचं 2250 मीटर. हे मीटरमध्ये असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्यायी उत्तर आपल्याला सांगता येतं. हे सगळा भाग जो काही आहे हा सर्व भाग आपल्याला सूत्रावर आहे, लक्षात घ्या. जर सूत्र आपल्याला समजले पूर्ण तर या सूत्राच्या बाहेर तुम्हाला काहीही टाकायचं नाही. सगळ्या किमती तुम्हाला तिथे दिलेल्या असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा, एका गाडीने 12 सेकंदात 540 मीटर अंतर कापले तर वेग किती. आता वेगाचं सूत्र लिहावं लागेल. वेगाचं सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागाकारामध्ये काय वेळ गुणाकारात 18/5. आपण प्रत्येक वेळी सूत्र लिहिणार आहे जेणेकरून तुम्हाला ते सूत्र पाठच होऊन जायला पाहिजे, लक्षात घ्या. कारण बरेच विद्यार्थी आहेत की त्यांना ते सूत्र पाठ होत नाही. म्हणून सूत्र पाठ होत नसतील तर सिंपल आहे की प्रत्येक वेळी ते लिहून घ्यायचं बस. इथं काय सांगते अंतर किती 540 मीटर, इथं 540 मीटर. बर, वेळ किती सांगितला आहे 12 सेकंद. 12 सेकंद गुणाकारात 18/5. आता पाढे जर पाठ असतील ना तर तरी अर्ध्यापेक्षा जास्त काम होऊन जातं तुमचं. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना पाढे पाठ नसतात, मग तुटत नाहीत भाग. मग आता याला भाग देऊन टाकू आपण. बघा, हे 540 जशाला तसा गुणिले 18. खाली काय करू बघा, 12 आणि 5 यांचा गुणाकार करू. 12 पंचे 60. 0 ने 0 कटला. 6 1 6 sin 3 18 म्हणजे 54 गुणिले 3. याचं केलं बघा, 4 त्रिक 12 ला 2. चला 1 5 त्रिक 15 आणि 16. वेग हा नेहमी कशामध्ये येणार आपला किलोमीटर प्रति तासामध्ये, म्हणजेच 162 किलोमीटर प्रति तास. याचं पर्यायी उत्तर आपल्याला काढता येतं. अतिशय सोप्या पद्धतीची उदाहरण आहे, पण सूत्रामध्ये टाका आणि त्याला सोडवा, लक्षात घ्या.
आणि पूर्ण व्हिडिओ पहा. म्हणजे जवळपास 50 प्रश्न आहेत. 50 प्रश्न जर तुम्ही ते पूर्ण पाहिले, तर त्यातला एक ना एक प्रश्न तुमचा कव्हर होऊन जाईल. प्रत्येक भाग तुम्हाला समजून जाईल. याच्यापेक्षा वेगळं काहीही करू नका. पेपरमध्ये बस याच्या पलीकडे काहीच येणार नाही हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचं बघा. 8 सेकंदात 88 मीटर अंतर कापतो, तर चालण्याचा ताशी वेग किती? सेम वेगच काढायचा आहे. पुन्हा वेगाचं सूत्र तेच. वेग बरोबर अंतर भागाकारामध्ये वेळ गुणाकारात 18 छेदामध्ये 5. लक्षात घ्या. पुढे प्रश्न मात्र थोडेसे अवघड आहेत. लक्षात घ्या. सुरुवातीच्याच क्वेश्चनवरून तुम्ही ठरवू नका, की हे क्वेश्चन्स काय फक्त नुसते घेतले म्हणून घेतलेले आहेत. तरीही क्वेश्चन दर्जेदार आहेत. अंतर किती इथं? 88 मीटर. बरं. वेळ किती आहे? 8 सेकंद. गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये 5. एक भाग देण्याचा प्रयत्न करा. काही अडचण नाही. ठीक आहे. सगळं भागावरच आहे. गुणाकार भागाकार जर समजला तर काही अडचण नाही. 11 ने इथं भाग देऊ. 11 8 88. 11 गुणिले 18 छेदामध्ये किती आलं इथं? 5. ठीक आहे. 5 न भाग देता येईल आपल्याला. बघा 5 न कसा भाग द्यायचा? इथे जातो मी. 5 न जर 11 ला भाग दिला तर 5 दोन्ही 10, 1 उरला, 5 दोन्ही 10 म्हणजेच 2.2 गुणिले 18. याचा गुणाकार करून घेऊ. 18 दोन्ही 36 ला 6. ह्याचे किती आले? 3. 36 आणि 3 किती? 39. एका संख्येनंतर पॉईंट येतो, एका संख्येनंतर पॉईंट. म्हणजेच उत्तर आहे तुमचं 39.6 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. हे उत्तर लिहून घ्या त्याचं. पर्याय क्रमांक 2. एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावताना 72 सेकंदामध्ये किती अंतर पार करते? आता सूत्र आहे आपलं अंतराचं. अंतराचं सूत्र काय? अंतर बरोबर काय असतो आपला? वेग गुणिले वेळ गुणिले 5 छेदामध्ये 18. वेग सांगितलाय 60 म्हणून इथे 60 लिहा. वेळ सांगितला 72 सेकंदात आहे. सेकंदातच असावा. ठीक आहे. 5 छेदामध्ये 18. भाग देण्याचा प्रयत्न करा. बघा ठीक आहे. मी कलरमध्ये सांगतोय तुम्हाला म्हणजे जेणेकरून आपल्याला ते समजायला पाहिजे. ठीक आहे. 18 1 18, 18 चौक 72. लक्षात घ्या 9 18 27 6 हे पाडेच लागतील आपल्याला याच्यासाठी. ठीक आहे. महत्व म्हणजे 18चा पाडा तर पाठच लागेल कारण त्याच्यावरच उदाहरण येणार आहे सगळं. इथं काय येतं बघा 60 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 5 झालं. हे 60 4 पंचे किती आहे? 20. 6 दोन्ही किती? 12 म्हणजेच काय येईल तुमचं? 1200 मीटर. सगळे पर्याय मीटरमध्ये आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 मीटर जो काही आहे ते पर्याय उत्तर आपल्याला काढता. अतिशय सोपा भाग आहे हा. लक्षात घ्या. अवघड काहीच नाही. मी सगळे उदाहरण तुम्हाला सोडून देणार आहे. टोटल उदाहरण एक ना उदाहरण पाहण्याचा प्रयत्न करा. उदाहरण सोडू नका. लक्षात घ्या. कारण पुढे तुम्हाला चांगली उदाहरणं आहेत. हे सुरुवातीची उदाहरणं आहेत त्यामुळे तुम्हाला ते बोर वाटेल. परंतु महत्त्वाची उदाहरणं आहेत हे लक्षात घ्या. अंतर बरोबर काय आहे ते सुद्धा वेग गुणिला वेळ. ठीक आहे. गुणिला 5 छेदामध्ये 18. अंतर काढायचं. ओके. बरं. अंतर काढायचं तर अंतरासाठी जाऊ. ठीक आहे. चला. वेग किती दिलाय? 45. इथं घ्या 45. बरं. वेळ किती आहे? 6 सेकंद. गुणाकारामध्ये 5 छेदामध्ये 18. भाग देता येईल आपल्याला. कसा भाग देणार बघा इथं आता. इथं दिसतंय तुम्हाला. 6 1 6 6 3 18. ठीक आहे. 45 गुणिले 5 भागाकारामध्ये किती? 3. ठीक आहे. इथं जाऊ आपण. भाग द्या पुन्हा. 3 1 3 3 15 45 म्हणजेच 45 गुणिले 5 15 5 75 मीटर. अंतर हे नेहमी मीटरमध्ये असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येतं म्हणजेच 75 मीटर. अंतर हे नेहमी मीटरमध्ये असेल. लक्षात घ्या. लिहून देतो मी. अंतर हे नेहमी कशामध्ये असेल तुमचं? मीटरमध्ये. ठीक आहे. वेग हा नेहमी कशामध्ये असेल तुमचा? किलोमीटर प्रति तासामध्ये आणि वेळ हा नेहमी कशामध्ये येणार तुमचा? सेकंदामध्ये. आणि हे सगळं याच घटकात घ्यायचंय तुम्हाला. अंतर मीटरमध्येच असावं, वेग किलोमीटर प्रति तासातच असावा आणि वेळ पण सेकंदातच असला पाहिजे. असंच तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे. पुढचा व्यक्ती बघा आता यामध्येच उदाहरण चेंजेस झालं दाखवतोय आपल्याला इथं मी. बघा एक व्यक्ती आता इथं काय घेतलं बघा 4.5 मिनिट म्हणले. ठीक आहे. 600 मीटर अंतर चालतो तर चालण्याचा ताशी वेग किती? आता सांगितलं वेळ हा नेहमी कशामध्ये असला पाहिजे आपला? सेकंदात असला पाहिजे. आता इथे 4.5 मिनिटं दिली.
वेळ बरोबर 4.5 मिनिट, म्हणून याला सेकंदात करून घ्या वेळ, म्हणजेच 240 अधिक 30 बरोबर 270 सेकंद. हे जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत त्याचं उत्तरच येणार नाही. लक्षात घ्या. 4.5 मिनिटं मांडताना ते चुकून जाईल, मग पुन्हा सगळं कन्वर्ट करत बसावं लागेल तुम्हाला. वेगाचं सूत्र काय आपल्याकडे, वेग बरोबर अंतर भागाकारामध्ये वेळ गुणाकारात 18/5. सूत्र बेसिक मांडलं. बर किमती मांडून देऊ. अंतर म्हणजे किती आहे, 600 मीटर. बर वेळ किती आहे, इथं दिसते आपल्याला 270 सेकंद गुणाकारात 18/5. झिरोने झिरो काटला, 9चा भाग जाईल 2 वेळा. 9चा भाग किती वेळा जाईल, 3 वेळा. 60 गुणिले 2 भागाकारामध्ये काही 5 3 15, 15 चौक 60. 4 गुणिले 2 बरोबर किती, 8 किलोमीटर प्रति तास. आपल्याला माहिती आहे वेग कशामध्ये येणार आपला नेहमी, किलोमीटर प्रति तासामध्ये, म्हणजे उत्तर आहे त्याचं 8 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. पुढचा प्रश्न, या पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न जो काय आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने दिलाय. ठीक आहे, बघूया आपण. आता हे अशी तुम्हाला काही उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये मध्येच, म्हणजे ट्विस्ट करणारी उदाहरणं आहेत. सुरुवातीला दिसायला तर सोपं आहे, मात्र सोडवणं तेवढं कठीण आहे. आता इथं अंतरासाठी अजून 2 कन्सेप्ट आहेत बघा. अंतराचा कन्सेप्ट आहे, अंतर बरोबर आगगाडीची लांबी अधिक बोगदा लांबी. तसं तर हा धडा मी तुमचा एखाद्या दिवशी घेऊन टाकतो पूर्ण, म्हणजे तुम्हाला सगळे कन्सेप्ट एकदा जर समजले तर क्वेश्चन करणं काही अवघड नाही. बघा, लांबी ही रुंदीच्या रेल्वेची बोगद्याची लांबी ही रेल्वेच्या लांबीच्या 2.5 पट आहे. इथं जातो मी आता. रेल्वेची लांबी आपल्याला सांगितली त्यांनी नाही, म्हणून x घेऊ. बोगदा लांबी बरोबर तिची 2.5 पट, म्हणजेच 2.5x घेऊ. ठीक आहे, 2.5 पट. रेल्वेचा वेग, इथं वेग दिलेला आहे 54 किलोमीटर प्रति तास. बोगद्याला 70 सेकंदात ओलांडते. वेळ दिलेला आहे 70 सेकंद. बोगद्याची लांबी काढायची, म्हणजेच आपल्याला फाइंड करायचा आहे हा कट. सूत्र बदलणार नाही. सूत्र आपलं काय बघा तेच. काय सूत्र आहे आपल्याला, अंतर काढायचे. अंतराचं सूत्र वापरायचे. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ गुणिला 5/18. ठीक आहे, अंतरासाठी हे 2 घटक आहेत. आता मी ते मानतो डायरेक्ट त्यांना. एकाची x, एकाची 2.5x बरोबर वेग किती आपल्याकडे 54, वेळ 70 गुणिले 5/18. 18 1 18, 8 2 36, 18 3 54 असा भाग जाईल. इकडे बेरीज केली तर किती येईल तुमची 3.5x. इकडे करू 5 3 15 गुणिले 70. x जशाला तसा. ठीक आहे, 15 गुणिले 70 भागाकारामध्ये किती येईल तुमचं 3.5. हा पॉइंट कट करू तर वरती एक 0 देऊन टाकू आपण. ठीक आहे, भाग देतो मी आता इथं बघा. 35 1 35, 35 दोन्ही 70. तर x बरोबर किती आला तुमचा 15 गुणिले 20 बरोबर 300. ठीक आहे, किती आला 300. अंतर नेहमी कशामध्ये येणार आहे आपल्याला माहिती आहे, कशामध्ये येणार तुमचं मीटरमध्ये.
आता हे जे काही आलेले x ही कोणाची लांबी आहे? रेल्वेची. इथे जातो मी. रेल्वे लांबी किती आली आपली? बघा रेल्वेची लांबी किती आली? 300. आपल्याला काय सांगितलं? बोगदा लांबी. आधी इथे जो बोगदा लांबी बरोबर ती आहे 2.5 गुणिले 300. 25 त्रिक 75 0 0. एका संख्येनंतर पॉईंट आहे म्हणले तर एका संख्येनंतर पॉईंट देऊन टाकू. बरोबर मीटर म्हणजेच किती आली? 750 मीटर. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. लक्षात घ्या इथे तुम्हाला काय करायचं होतं? इथं तुम्हाला 2-3 कन्सेप्ट होता तो अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की काही वेळा तुम्हाला प्रश्न जे काही आहेत ते पुढे प्रश्न मात्र कन्सेप्च्युअल आहेत. कारण तुम्हाला यामध्ये कन्सेप्ट पण शिकायला भेटणार आहे. लक्षात घ्या. हा एक कन्सेप्ट आहे इथं, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि पुढं पण आपल्याला लागणार आहे. आता बरेच उदाहरणं यावर आधारित असणारी येणार आहेत. त्यामुळं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आणि हे आपलं सूत्र, हे बेसिक सूत्र आहे, हे तर बदलणार नाही. हे कंपल्सरी आपल्याला तिथं काय करायचंय? वापरायचं आहे. आता पुढचा प्रश्न काय बघा? 2 आगगाड्यांची लांबी 71 मीटर 59 मीटर, त्यांचा वेग अनुक्रमे 42 आणि 16 किलोमीटर प्रति तास आहे. एकाच दिशेने चालल्या. बघा गाड्या कशा चालल्यात? त्या एकाच दिशेने. दिशा एकच दिशा आहे ती. ठीक आहे. म्हणून वेग बरोबर असेल तुमचा, बघा वेग असेल तुमचा 42 मायनस 16 बरोबर 12तून 6 गेले तर 6. ठीक आहे. 3 म्हणून 2 1 गेला तर 26 किलोमीटर प्रति घंटा हा तुमचा आहे वेग. आपल्याला वेग मिळाला. ठीक आहे. बघ आपल्याला त्यांनी अंतर सांगितले. अंतरासाठी पण 2 घटक होते इथं, ते पण प्लस करून घेऊ. किती? 71 मीटर आणि 59 मीटर. बरोबर 9 1 10 ला 0 हातचा किती आला? 1 12 ने 13 मीटर. ठीक आहे. अंतर आलं आपलं हे. आपल्याला काढायचा आहे वेळ. आता वेळाचं सूत्र आहे आपल्याकडे, पहिल्यांदाच काढायला लागलो आपण वेळ. वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये काय? वेग गुणाकारात 18 छेदामध्ये 5. मग आता इथे फक्त किमती टाकायच्या, बाकी काही नाही करायचं. अंतर ही किंमत टाकायची, एक नाही. 130 त्याच्या खाली वेग कोणता आहे? हा 26 गुणिले 5 18 छेदामध्ये 5. आता पाडेपाठ असतील तर लगेच लक्षात येईल. 130 गुणिले 18 खाली काही 26 पंचे 130 झालं. मग 130 कॅन्सल होईल. खाली काय उरलं? 18. वेळ कशामध्ये येतो आपला? नेहमी सेकंदामध्ये. म्हणून उत्तर आहे त्याचं 18 सेकंद. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. वेगाचा कन्सेप्ट लक्षात घ्या. दिशावर आहे ते, हे एकाच दिशेने जर जात असतील तर वेगांची काय करायची? वजाबाकी. आणि विरुद्ध दिशेने जर जात असतील म्हणजे या दिशेने तर वेगांची काय होईल? बेरीज. ठीक आहे. या दिशेवरती डिपेंड आहे. बघू आपण पुढे उदाहरण येतील तसे त्यावेळेस घेऊ. ठीक. पुढचा प्रश्न. 2 गाड्यांची लांबी अनुक्रमे 88 मीटर आणि 52 मीटर आहे. वेग 43 किलोमीटर आणि 36 किलोमीटर आहे. गाड्या एकाच दिशेने चालल्या. पुन्हा तेच इथे पण तेच सांगतो, एकाच दिशेने. वेग म्हणजेच काय ना तुमचा बघा 43 मायनस 36. ठीक आहे. 4 आणि 3 7 किलोमीटर प्रति तास हा तुमचा काय झाला? वेग झाला. आता अंतरासाठी 2 घटक आहेत, ते पण प्लस करून घ्या. किती? 88 मीटर आणि 52 मीटर. ठीक. बघा 8 आणि 2 10 ला 0 हातचा आला 1. 8 आणि 5 13 ने 14 240 मीटर. आपल्याला पुन्हा तेच काढायचे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणाकारात 18 छेदामध्ये 5. अंतर किती रे बाबा? हो 140 मीटर. बर वेग किती आहे? 7 गुणाकारात 18 छेदामध्ये 5. ठीक आहे. 140 जशाला तसा गुणिले 18 भागाकारात काही बघा 7 5 35. 35 1 35 35 चोक किती? 140. 18 गुणिले 4 बरोबर 72 सेकंद. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढतो. अतिशय सोप्या पद्धतीची आहे, कन्सेप्च्युअल आहे. याचा कन्सेप्ट आपल्याला शिकावा लागेल. बरं
तर याचा ज्या व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना कन्सेप्ट माहिती नाही यांच्यासाठी आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ, ज्यामध्ये तुम्हाला सगळे कन्सेप्ट यामधले आपण मी सांगून देईल. ठीक आहे, ओके. बघा, तत्पूर्वी सगळी उदाहरणं बघून घ्या, लिहून घ्या, प्रॅक्टिस करा. समजायला काही अवघड नाही. मी ते तुम्हाला वेळोवेळी समजून सांगतो, हे लक्षात घ्या. इथे बघा, आगगाड्यांची लांबी अनुक्रमिक आहे. मीटर मीटर नाव आहेत म्हणून प्लस होईल. म्हणजे हे झालं आपलं अंतर. डायरेक्ट प्लस करून घ्यायचं, त्याला काही अडचण नाही. ठीक आहे, 102 प्लस किती 148. दोन्ही मीटर नाव आहे ना, दोन्ही प्लस करायचं. वरचा 2 टाकला 50, म्हणजेच किती व्हायला तो 250 मीटर. बरं, इथं जाऊ. आता हे झालं आपलं अंतर. वेग बघा काय, तर वेग एक आहे तुमचा 40 आणि दुसरा किती 50. आता इथं दिशा काय ते लक्षात घ्या. दिशा काय दिसते बघा इथं. दोन्ही गाड्या एकमेकींच्या दिशेने प्रवास करत असतील, म्हणजे एकमेकींच्या दिशेने म्हणल्यावर या पद्धतीने चालल्या, एकमेकीकडे पाहायला लागल्या ना त्या, याला म्हणायचं एकमेकींच्या दिशेने प्रवास करत आहे. म्हणून दोघांची बेरीज होईल 40 अधिक 50 बरोबर किती 90 किलोमीटर प्रति तास. हा तुमचा वेग आहे. मग इथं काय वेळ, पुन्हा तेच सूत्र वापरावं लागेल आपल्याला वेळेचं. मग वेळेचं सूत्र काय बघा, आत्ताच आपण पाहिलं. काय वेळेचं सूत्र बघा, वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारात 18 छेदामध्ये किती 5. अंतराचं सूत्र आपल्याकडे आहे काय, अंतर आपल्याकडे दिलेले किती आहे 250. इथं म्हणा 250 भागाकारामध्ये किती वेग. बरं, वेग काय दिलेले आपल्याकडं 90. बरं, इकडे काय 18 छेदामध्ये 5. तुम्हाला सांगितलं मी की 18चा जर पाडापाठ असेल तर हे काही वेळामध्येच उदाहरण काढता येतात, बाकी काहीच नाही. 18 एक 18 18 म्हणजे 90. वरती गेला 250, खाली 5 गुणिला 5 किती 25. 25 25 काय होईल कॅन्सल, खाली काय उरलं 10. वेळ हा नेहमी कशामध्ये येतो सेकंदामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे यातलं पर्याय उत्तर आहे 10 सेकंद. पुढचा प्रश्न. इथे पण तेच 137 मीटर 163 मीटर आहे. ठीक आहे, म्हणजेच अंतर आपल्याला दिलेलं अंतर काय होईल बघा इथं 137 प्लस 163 बरोबर 7 आणि 3 10 ला 0, हातचा किती आला 1, 6 आणि 3 9, 1 10 ला 0, हातचा किती आला 1, म्हणजेच किती 300 मीटर. हे झालं तुमचं अंतर. बरं, वेग. आता वेग किती 18 किलोमीटर प्रति तास आणि 22 किलोमीटर प्रति तास. पण कोणत्या दिशेने एकमेकींच्या दिशेने, म्हणजे वेगाची तर पण काय होणार बेरीज. वेगाची बेरीज किती बघा, वेगांची बेरीज किती येईल इथं 18 प्लस 22 बरोबर काय येणार, ह्याच्यात टाकलं तर 40 किलोमीटर प्रति तास. हे बघा, एकमेकींच्या दिशेने जर म्हटलं तर ती दिशा असते या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजेच वेगांची काय होणार बेरीज. आणि एकाच दिशेने जर असतील तर या पद्धतीने, म्हणजे वेगांची काय होणार वजाबाकी. बस एवढंच करायचं आपल्याला. काय झालं, मग इथं सूत्रामध्ये टाकून द्या. वेग बरोबर किती आहे अंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये 5. 300 गुणिले 18 खाली बघा 4 पंचे 20 म्हणजे किती 200. 2 0 2 0 कॅन्सल, 2चा भाग गेला किती 9 वेळा, म्हणजेच 3 गुणिले 9 बरोबर 27 सेकंद. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. इथे पण काय करायचंय वेळ. वेळ बरोबर बघा हे अंतर 200 आणि 240 म्हणजे किती झालं ते 440. बघ, वेग 108 किलोमीटर प्रति तास आणि 144 किलोमीटर प्रति तास एकाच दिशेने चालल्यात, म्हणजेच काय होईल बघा 144 मायनस 108 बरोबर 100 डायरेक्ट काही 36 किलोमीटर प्रति तास. म्हणजे इथे फक्त काय लिहायचं फक्त 36 गुणिले 18 छेदामध्ये 5. मी डायरेक्ट मांडले आता, कारण आता आपण
10 उदाहरणं घेतलीत आपल्या. 10 उदाहरणं सूत्रामध्ये मांडली. त्याच्यामुळे आपल्याला हे समजायला पाहिजे. ठीक आहे. नवीन जर उदाहरण आलं तर ते आपण बघू. 18 एक 18, 18 दोन 36. 440 भागाकारामध्ये 2 गुणिले 5. 440 भागाकारामध्ये किती? 10. 0 ने 0 काटला. 44 सेकंद. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येईल. ठीक आहे. बघा त्यांनी काय म्हणले तर 200 मीटर लांबीची एक रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या एका व्यक्तीला 18 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेचा वेग किती? बघा आता काय म्हणते तर आता वेग काढायचा आहे आपल्याला. वेग मग आपण वेग आधी मांडून घेऊ. बघ रेल्वेची लांबी किती आहे? 200. बघ त्यामध्ये वेळ किती लागतो? 18 सेकंद. गुणाकारात 18 छेदामध्ये 5. 18 ने 18 काटला. ठीक आहे. 200 भागाकारामध्ये 5 म्हणजेच 5 चोक 20 हा झाला तुमचा वेग. पण हा वेग जर तुम्ही इथं बरोबर तर दिसतच नाही पर्याय. बघ आता काय म्हणले ते लक्षात घ्या. हे इथे दिसते तुम्हाला. तिच्या विरुद्ध दिशेने चालणाऱ्या एका व्यक्तीला 10 सेकंदात 10 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या व्यक्तीला 18 सेकंदात ओलांडते. म्हणजेच हे कसे चालतात बघा. ही रेल्वे इकडून चालली. ठीक आहे. आणि हा माणूस इकडून चाललाय. ठीक आहे. म्हणजेच वेगांची काय झाली तिथं बेरीज. म्हणून इथं आपण म्हणू बघा रेल्वेचा वेग अधिक माणसाचा वेग बरोबर किती? 40. हा समजून घ्या कारण इथे कधी कधी तुम्हाला प्रश्न कन्फ्यूज करणारा पण येऊ शकतो. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं मी ते समजून घ्या की इथे मात्र तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की दिशा कोणत्या आहेत. कारण तुम्ही इथं प्लस मायनस कुठलंही चिन्ह नाही वापरू शकत. जे सांगितलं तेच वापरावं लागेल. ठीक आहे. रेल्वेचा वेग काढायचा म्हणून ही तर सांगून देतो मी. आर स्पीड प्लस किती? माणसाचा स्पीड किती आहे? 10 बरोबर इकडे किती? 40. रेल्वेचा स्पीड बरोबर 40 मायनस 10 बरोबर किती? 30 किलोमीटर प्रति तास. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. जपून करा, व्यवस्थित करा. कारण ही उदाहरणं जी आहेत ही उदाहरणं तुमच्या कन्सेप्टवर डिपेंड आहेत. अगोदर ते सगळं मांडून घेतलं आपण आणि शेवटी हे मात्र महत्त्वाचं आहे. कारण हे दोन्ही पण वेगवेगळ्या दिशेने चालले होते. ठीक आहे. विरुद्ध दिशेने चालली होती. इथं सांगते ना तुम्हाला विरुद्ध दिशेने. म्हणून इथं काय केली आपण बेरीज. माणसाचा वेग दिलेला आहे 10 किलोमीटर म्हणजे इथं मांडला आणि तो बरोबरला क्रॉस करून पलीकडे गेला तर काय होईल? प्लसचा मायनस होईल. ठीक. पुढे उदाहरण आहेत कळेल आपल्याला अजून इथे. ठीक आहे. प्लॅटफॉर्मवरून 8 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत आहे. एक पाठीमागून रेल्वे येऊन त्याला 30 सेकंदात ओलांडते. गाडीची लांबी 300 मीटर आहे तर ताशी वेग किती गाडीचा? वेग काढायचा अगोदर टोटल वेग काढून घेऊ. वेग बरोबर 300 अंतर बरोबर ठीक 30 सेकंदात गुणाकारात 18 छेदामध्ये 5. 30 10 300 5 न भाग दिला 5 दोन्ही 10. तर टोटल वेग आला तुमचा 2 गुणिले 18 बरोबर 36 किलोमीटर प्रति तास. बघ आता इथं काय ते लक्षात घ्या. दिशा कशी येते बघा. बघा एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून 8 किलोमीटर प्रति तास वेगाने चालतो असा. बर आणि रेल्वे पाठीमागून येऊन त्याला ओलांडून जाते. आपल्याला हिचा स्पीड काढायचा आहे. आता दिशा काय झाल्या तर एका म्हणजेच काय होईल रेल्वेचा स्पीड मायनस माणसाचा मॅन स्पीड दोन्ही बरोबर किती आहे तर 36. मग इथं रेल्वेचा स्पीड जर काढायचा असेल माणसाचा स्पीड किती मायनस 8 बरोबर किती 36. मग रेल्वेचा स्पीड काढायचा असेल तर 36 हा मायनस 8 इकडे येईल तर प्लस होईल. दोघांची बेरीज केली तर 44 किलोमीटर प्रति तास. आत्ताच्या उदाहरणामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की गोंधळ करू नका कारण हे सगळं तुमचं दिशावर डिपेंड आहे. जेव्हा तुम्हाला 2 वेग दिलेले असतात तेव्हा दिशावरच सर्व प्रश्न डिपेंड आहे हे लक्षात ठेवा. गडबड करू नका. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्यायला.
पुन्हा सेम त्याच पद्धतीने 100 मीटरची रेल्वे वेगच काढायचा आहे. बरं, वेग बरोबर 100 भागाकारामध्ये काही वेग बरोबर 100 चालणाऱ्या वेगाने 10 सेकंदात ओलांडते 6 सेकंदात ओलांडते गुणिले 18 छेदामध्ये 5 6 एक 6 सायंत्रिक 18 5 एक 5 5 दुनी 10 म्हणजेच 20 गुणिले 3 बरोबर 20 त्रिक 60 किलोमीटर प्रति तास. आता जाऊ वेगाकडे. विरुद्ध दिशेने म्हणले ते, ठीक आहे. 5 किलोमीटर म्हणजेच रेल्वे स्पीड बरोबर प्लस 5 म्हणजे 60. रेल्वे स्पीड बरोबर 60 तो 5 बरोबरला क्रॉस करून इकडे आला तर काय होईल प्लसचा मायनस होईल म्हणजेच किलोमीटर पर आवर म्हणजेच काय येईल तुमचं 55 किलोमीटर प्रति घंटा. या पद्धतीने त्याचं उत्तर काढता येतं. ठीक आहे. 60 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी 100 किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित जागेवर 96 मिनिट लवकर पोहोचते तर त्या ठिकाणातील एकूण अंतर किती. याला सूत्र वापरा S1 S2 भागाकारामध्ये S1 - S2 गुणाकारामध्ये टाइम डिवाइडेड बाय 60 हे सूत्र आहे. मग S1 S2 म्हणजे दोघांच्या गुणाकार वेगाचा स्पीड येते 60 गुणिले 100. ठीक आहे. दोघांची वजाबाकी किती 40 गुणाकारामध्ये 96 मिनिटात आहे. तासात आलं तर डायरेक्ट लिहा, मिनिटात असेल तर त्याला खाली भागाकारात काय करा 60. याला फक्त सोडायचंय तुम्हाला. ओके बघा 60 न 60 कटला. ठीक आहे. 0 ने 0 कटला. याला भाग दिला कितीचा जाईल 24 चा म्हणजे 10 गुणिले 24 बरोबर 240 किलोमीटर एवढं काय असेल आपलं अंतर. पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. हे सूत्र आहे त्याचं लक्षात घ्या. या सूत्राचा वापर करून तुम्हाला ही उदाहरणं सोडवायची आहेत. ठीक आहे. S1 S2 म्हणजे इथं लिहून देतो मी. S1 म्हणजे स्पीड आणि S2 म्हणजे सुद्धा काय सेकंड स्पीड म्हणतो मी. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला करायचं. पुढचा प्रश्न. ताशी 70 किलोमीटर वेगाने जाण्याऐवजी 90 किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित जागेवर 48 मिनिट लवकर पोहोचते तर दोन ठिकाणातलं अंतर किती. पुन्हा ते S1 गुणिले S2 भागाकारामध्ये S1 - S2 गुणाकारामध्ये T1 भागाकारामध्ये 60 म्हणजे 70 गुणाकारामध्ये 90 भागाकारामध्ये दोघांचा फरक 20 गुणाकारात किती 48 भागाकारामध्ये 60. व्यवस्थित भाग द्या. ठीक 70 गुणाकारामध्ये 90 गुणाकारात 48 भागाकारामध्ये 6 दोन्ही 12 म्हणजेच किती 1200. आता इथं डायरेक्ट 0 0 कट करू 0 0. ठीक 1 0 1 0 हे दोन शून्य काय होईल कॅन्सल. 12 1 12 12 चौक 48 म्हणजेच 7 गुणिले 9 गुणिले 4 9साठी 63 गुणिले 4 4 त्रिक 12 ला 2 हातचा किती आला 1 24 आणि किती 25 अंतर किती येईल त्याच्यातलं 252 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. 60 किलोमीटर वेगाने गेल्यास कार्यालयात 20 मिनिट लवकर पोहोचते आणि ताशी 40 किलोमीटर वेगाने गेल्यास कार्यालयात 10 मिनिट उशिरा पोहोचते तर त्या दोन ठिकाणातलं अंतर. आता दोन वेळ दिले तुम्हाला इथं 20 मिनिट आणि 10 मिनिट बस काहीच नाही. इथं काय होईल S1 S2 भागाकारामध्ये S1 - S2 गुणिले T1 + T2 भागाकारामध्ये 60 बस काहीच नाही. ठीक आहे. म्हणजेच काही 60 गुणिले 40 भागाकारात दोघांचा फरक म्हणजे 20 बेरीज किती यायला लागली ती इथं 30 भागाकारामध्ये 60. याला भाग द्यायचा प्रयत्न करा. भाग देत असताना वरचे 60 खालचे 60 कॅन्सल होईल 20 1 20 20 दोन्ही 40 असा भाग देईल. ठीक आहे. 2 गुणिले 30 बरोबर 60 किलोमीटर हे काय तुमचं अंतर आहे त्या दोन ठिकाणातलं म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं.
राधिकाने प्रवासातील समान अंतर अनुक्रमे 45 किलोमीटर प्रति तास आणि 60 किलोमीटर प्रति तास वेगाने पूर्ण केले. या प्रवासात एकूण तिला 5 तास 50 मिनिटे लागली तर एकूण किती प्रवास केला? समान अंतर म्हणले ते, ठीक आहे. समान अंतर पूर्ण केलेलं आहे. S1 गुणिले S2 भागाकारामध्ये S1 प्लस S2 T1 अपॉन भागाकारामध्ये काही नाही तर 60. मग तासात दिलं तर टोटल तासामध्ये लिहा. याला कन्वर्ट करून घेऊ आपण तासामध्ये. हे 5 इकडे किती आहे 50 छेदामध्ये 60 0 ने 0 कटला 6 पंचे 30 30 आणि 5 35 छेदामध्ये 6 तासात आलं ते. डायरेक्ट हे तासात घेऊ. हे 60 घेण्याची गरज नाही. समान अंतर सांगितले. समान अंतर सांगितल्यामुळं बघा इथे समान अंतर अनुक्रमे एकूण तिला किती 5 तास 50 मिनिटे लागली तर प्रवासातील एकूण अंतर किती? म्हणजेच S1 किती येईल बघा 45 गुणिले किती 60 भागाकारामध्ये किती येईल दोघांची बेरीज 5 6 4 10. ठीक आहे. इथं तासामध्ये किती येईल तुमचं 35 छेदामध्ये किती 6. आता याला भाग देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता भाग जात असताना तुम्हाला बघा जिथे जिथे भाग देता येईल तिथे तिथे भाग देऊ. आता हे प्लस का केलं कारण हे टोटल वेळ तुम्हाला दिलाय. जेव्हा तुम्हाला एकूण प्रवासातला वेळ दिला जातो तेव्हा तुम्हाला त्यांची काय करायची असते बेरीज करायची असते हे लक्षात घ्या. ठीक आहे. 5 न भाग नाही तर 5 9 45 बघा 5 न भाग नाही तर 5 9 45 5 2 10 5 1 5. ठीक आहे. 6 न भाग गेला इथं तर 6 10 60 म्हणजेच 9 गुणिले 10 गुणिले 35 भागाकारामध्ये किती येईल इथं 21 7 त्रिक 21 7 5 35 3 त्रिक 9 म्हणजेच 3 गुणिले 10 गुणिले 5. ठीक आहे. या पद्धतीने आपण त्याला करण्याचा प्रयत्न करू. उत्तर किती यायला लागलं बघा. यांचा गुणाकार केला तर 150 किलोमीटरचं अंतर तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. 150 किलोमीटर गुणाकार करत यांचा 30 गुणिले 5 बरोबर 150 किलोमीटर. समान अंतर म्हणजे एकूण प्रवासात तिला 150 किलोमीटर लागलं तर 2 वेळा जर घेतलं तर किती येईल 300. तर टोटल अंतर किती असेल त्यातलं 300 किलोमीटर. कारण समान अंतर पार केलेले आहे तिनं 2दा. अलग लक्षामध्ये समान अंतर म्हणजे 45 न पण कंप्लीट केलं होतं 60 न कंप्लीट केलं होतं. म्हणजे अर्धा अंतर 45 अर्धा अंतर 45 म्हणजे जवळपास टोटल किती झालं तुमचं 300 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3. बघा मुंबई ते पुणे 750 किलोमीटर अंतर मानले. एकाच वेळी म्हणजे 6 वाजता दोन्ही गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या. अनुक्रमे ताशी 45 आणि ताशी 70 किलोमीटर. बघा विरुद्ध दिशेने म्हणजे या दिशेने निघालेल्या आहेत. ठीक आहे. एक निघालेली मुंबईवरून आणि एक निघाली पुण्यावरून. टोटल दोन्ही पण किती वाजता निघाल्यात ही पण 6 वाजताच निघाली. ही पण किती वाजता निघाली 6 वाजता. म्हणजे झालं काय काढायचं आपल्याला बघा वेळ बरोबर अंतर भागाकारामध्ये किती वेग. आता 518 किंवा 1805 घेण्याची गरज नाही. त्याचं कारण आहे की सगळं कशामध्ये दिले तुम्हाला वेगामध्ये दिलेलं आहे. किलोमीटर प्रति तासामध्ये दिले म्हणजेच 150. आता हिचा वेग किती आहे 55 आणि याचा किती आहे 70. दोघांची बेरीज केली तर 7 आणि 5 12 125. 125 ला भाग देऊ 25 त्रिक 75 25 5 125 भाग दिलात किती 6 तास. 6 तासानंतर त्या काय होत्या भेटतील. म्हणजेच सकाळी 6 ला निघल्या होत्या तर 6 तासांनी म्हणल्यानंतर किती वाजता दुपारी 12 वाजता त्यांचा काय होईल भेट होईल. ठीक तुमचा प्रश्न.
पुन्हा आता जे उदाहरण घेतलं होतं आपण तेच. एकूण प्रवासामध्ये किती तास लागले? 10 तास लागले. एकूण 10 तास. वेळ आलेला असेल तर प्लस करायचं. अर्धे अंतर किती आहे? 24 आणि अर्धे अंतर किती आहे? 36. म्हणजेच इथं पुन्हा तेच S1 S2 भागाकारामध्ये काय येईल? S1 प्लस S2 गुणाकारामध्ये टाइम झाले. 2 गुणिले किती इथं? 24 गुणिले 36. दोघांची बेरीज केली. यातले 6 इथं टाकले किती येईल? 60. टाइम किती लागला टोटल? 60. ठीक आहे. याला भाग देऊ आपण. 10 सक 60 6 6 36. ठीक आहे. 24 6 दोन्ही 12. 12 चोक 48 ला 8 हातचे किती आले? 4. 12 दोन 24 आणि 4 28 म्हणजे 288 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर काढता येतं. जेव्हा तुम्हाला हे असा वेळ दिलेला असतो लक्षात घ्या, तेव्हा फक्त काय करायची ते बेरीज करायची, बाकी काहीच नाही. ठीक आहे. आणि अर्धे अंतर आणि अर्धे अंतर सांगितलं, 2 वेळा अंतर घेतलं त्यांनी, तर म्हणून इथं काय करायचं? शेवटी 2 ने त्याला गुणायचं. 100 मीटर लांबीची रेल्वे गाडी उभा असलेल्या व्यक्तीला 36 सेकंदात ओलांडते, तर वेळ किती? किती वेळात ओलांडते? म्हणजे वेळ काढायचा आहे. वेळेचं सूत्र काय आहे तुमचं? अंतर भागाकारामध्ये किती? वेग गुणाकारात 18 छेदामध्ये 5. अंतर किती आहे? 100. वेग किती आला तुमच्याकडे? 36 किलोमीटर गुणिले 18 छेदामध्ये 5. 18 एक 18 18 दोन 36. 100 भागिले किती? 10. 10 ने 10 काटला म्हणजेच किती? 10 सेकंद. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. रेल्वेचा वेग दिलेला ताशी 55 किलोमीटर प्रति तास. इतकं अंतर किती वेळात ओलांडते? पुन्हा तेच वेळच काढायचा आहे. वेळ बरोबर काय येईल तुमचं? अंतर भागाकारामध्ये काय? वेग गुणाकारात 18 छेदामध्ये 5. अंतर किती आहे तुमचं? 3575. वेग किती आहे तुमच्याकडे? 55 गुणिले 18 छेदामध्ये 5. आता लक्षात घ्या, मोठ्यात मोठ्या संख्येने भाग देण्याचा प्रयत्न करा. 11 ने भाग देऊ आपण इथं. 11 3 33. खाली किती राहिले? 2. 11 दोन्ही 22. खाली किती राहिले? 5. 11 5 55. खाली काय होईल बघा? 11 5 55 गुणिले 18 छेदामध्ये 5. इकडं 355 गुणिले 18 भागाकारामध्ये काय येईल? 5 गुणिले 5 25. 25 चा भाग नाही तर 25 एक 25. खाली किती राहिले तुमच्याकडे बघा? 7. 25 त्रिक 75 गुणाकारामध्ये 18. 18 त्रिक 54 ला 4 हातचे किती आले? 5. 18 एक 18 आणि 5 किती? 23. 234 सेकंदामध्ये ती काय होते? ओलांडते. पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर होतं. ठीक. पुढचा प्रश्न. आर्या 24 किलोमीटर प्रति तास वेगाने स्कूटरवरून गेली. 5 किलोमीटर प्रति तास वेगाने पायी चालत आली. संपूर्ण प्रवासात तिला 4 तास 50 मिनिटे लागली. तर घर ते ऑफिस अंतर किती? वेळ किती लागला बघा तिला. वेळ लागला 4 तास 50 मिनिटे. याला कन्वर्ट करून घेऊ तासामध्ये. 4 इकडे काही 50 छेदामध्ये 60. हे तास आहेत म्हणून पूर्ण. हे मिनिट आहेत, याला तासात कन्वर्ट करण्यासाठी 8 ने भाग दिला. 0 ने 0 काटला. 6 चूक 24 आणि 5 किती? 29 छेदामध्ये 6. इतके तास लागले. ठीक आहे. झालं मग. इथं एकूण तास दिलेले असतील तर S1 गुणिले S2 भागाकारामध्ये काय येईल तुमचं? S1 प्लस S2 गुणाकारामध्ये टोटल टाइम. S1 किती स्पीड आहे ती? 24. बरं. 5 किलोमीटरनं काय झाली ती? परत आली. 5 आणि 4 24 किती? 29. गुणाकारात किती? 29. ठीक आहे. छेदामध्ये किती आलं आपल्याकडे? 6. 29 ने 29 काटला. भाग देऊ इथं. 24 गुणिले 5 भागाकारामध्ये 6. 6 चोक 24. 4 गुणिले 5 बरोबर 20 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं.
की जेव्हा तुम्हाला वेळ दिलेला असतो तेव्हा लक्षात ठेवायचं हे सूत्र वापरायचं आहे आणि समान अंतर जर सांगितलं 2 वेळा तरच तुम्हाला 2 ने गुणायचं. कारण आता इथं काय झालंय बघा, ही डायरेक्ट ऑफिसला गेली आणि पुन्हा ऑफिसवरून काय झालेली ती परत आली. म्हणून हे 2 घेण्याची गरज नाही. एका विमानाचा ताशी वेग 800 किलोमीटर प्रति तास आहे तर विमान 4.25 तासात किती अंतर कापते? अंतराचं सूत्र आहे. अंतर बरोबर काय आहे तुमचं? वेग गुणाकारामध्ये वेळ. आता इथं 518 घेऊ नका. त्याचं कारण असं आहे की हे पण किलोमीटरमध्ये आणि हे पण कशात आहे? तासात. म्हणून डायरेक्ट लिहा किती? 800 गुणिले 4.25 तास. हे पॉइंट कट करायचं असेल तर हे 2 झिरो कट करून टाकू. म्हणजे इथं काय राहील? 8 गुणिले 425 गुणाकार करून घ्यायचा. ठीक आहे, बघा 8 पंचे 40 ला 0, हातचे किती आले? 4. 8 दोन्ही 16 आणि 4 20 ला 0, हातचे आले 2. 32 आणि 2 किती? 34. म्हणजे 3400 किलोमीटर. तर या पद्धतीने आपल्याला ते उत्तर काढता येतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. एक कार 3 तासात 105 किलोमीटर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती जाईल? मग वेग काढून घेऊ अगोदर. इथं वेग काय येईल बघा, 105 भागाकारामध्ये 3, बघ 3 त्रिक 9, 1 उरला 3 पाचे 15. वेग आलेला आहे तुमचा 35 किलोमीटर प्रति तास. किती अंतर जाईल? म्हणजे तुम्हाला काय फाईंड करायचंय? अंतर. अंतर बरोबर काय आहे तुमचं? वेग गुणिला वेग. वेग काय आहे तुमचा? 35 आणि वेळ किती तुमच्याकडे? 5 तास. झालं. 5 5 25, हातचे आले 2, 15 आणि 2 किती? 17 किलोमीटर. 175 किलोमीटर एवढं काय जाईल ती अंतर जाईल. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या गाडीस 1.08 किलोमीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागतो? वेळ काढायचा आहे, लक्षात घ्या. आता वेळ जर काढायचं असेल तर काय आहे? अंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारात 18/5. पण अंतर जे काही आहे हे अंतर किती दिले बघा तुम्हाला? आगगाडीस 1.08. इथे घेऊ आपण 1.080 किलोमीटर बरोबर 1080 मीटर. आपल्याला अंतर नेहमी कशामध्ये लागणार? मीटरमध्ये. आणि हे 120 मीटर. म्हणजे वेळ बरोबर अंतर किती झालं तुमचं? 120 पण त्यामध्ये प्लस करा. ठीक आहे, 0.021 म्हणजेच किती? 1200. वेग किती आहे तुमचा? 80 गुणाकारात 18/5. ठीक आहे, 1200 गुणिला 18, 8 पंचे 40. ठीक आहे, 400 400 आणि 400 त्रिक 1200, 18 त्रिक 54 इतका तुम्हाला वेळ लागायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागतो? पुन्हा तो वेळच. वेळ बरोबर अंतर किती? 400 400 म्हणजे किती? 800. वेग किती आहे? 45 किलोमीटर प्रति तास गुणिले 18/5. 9 ने भाग देऊ. 9 पाचे 45, 9 दुनी 18. 800 गुणिले 2 खाली काय येईल? 25. ठीक, 25 त्रिक 75, 5 राहिले, 25 दुनी 50 गुणिले 2 म्हणजे 64 सेकंद. एका रेल्वेला एक खांब ओलांडण्यास 18 सेकंद लागतात. गाडीची लांबी 300 मीटर असेल तर ताशी वेग किती? आता वेग काढायचा आहे तर वेगाचं सूत्र काय? वेग बरोबर काय आहे तुमचं? अंतर भागाकारामध्ये वेळ गुणाकारात 18/5. अंतर किती आहे बघा? अंतर किती आहे तुमचं? 300. वेळ किती आहे तुमच्याकडे? 18 गुणिले 18/5. 18 आणि 18 कॅन्सल होईल म्हणजेच किती आलं? 300 भागाकारामध्ये 5. 5 न भाग देऊ याला, 5 सक 30. वेग किती आहे तुमचा?
60 किलोमीटर प्रति तास. बघा, एक व्यक्ती ज्या रेल्वेच्या विरुद्ध दिशेने धावत आहे, माणसाचा धावण्याचा वेग बघा ही विरुद्ध दिशेने म्हणजे धावण्याचा वेग 6 आणि याचा किती आहे 36 किलोमीटर म्हणजे 6 अधिक 36 टोटल वेग किती झाला 42 किलोमीटर प्रति तास. कारण विरुद्ध दिशा म्हणलेत म्हणजे ते अशा दिशेने धावतात. बरं, रेल्वेची लांबी किती आहे 1440. तर किती वेळ लागतो वेळ काढायचा आहे. वेळ बरोबर 1470 अंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारात 18 छेदामध्ये 5. 6 चा भाग जाईल तर sin 3 18 sin 7 42. ठीक आहे. 1470 गुणिले 3 भागाकारामध्ये 7 गुणिले 5. 7 दोन्ही 14 7 एक 7 म्हणजेच 210 गुणिले 3 भागाकारामध्ये 5. 5 चोक 20 एक उरला 5 दोन्ही 10 गुणिले 3 3 दोन्ही 6 आणि 4 ते 12. 126 सेकंद हे त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. तर राहिलेली जी काही उदाहरण आहेत ही लगेच कंटिन्यू आपण करू. ठीक आहे. थोडे 1 मिनिटाचा ब्रेक घेऊन मी तुम्हाला राहिलेली उदाहरण पुन्हा कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे.